नमस्कार मित्रांनो, बी आर ग्रुप स्पीक इंग्लिश थ्रू मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी मयूर भोयर आज घेऊन आलेलो आहे रिपब्लिक डेच्या वोकॅब्युलरीबद्दलचं डिस्कशन. तर सर्वप्रथम सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिवस आहे, त्याच्याबद्दल आपण जे कुठली वोकॅब्युलरी असती त्याचे शब्द अर्थ समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. शब्द बघायच्या आधी काही माहिती. जसं आज रिपब्लिक डे आहे, ज्याला आपण गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणत असतो. हा फर्स्ट सेलिब्रेट झाला होता 26 जानेवारी 1950ला. या सेलिब्रेशनमध्ये परेड्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्वीट्स इन स्कूल, स्पीचेस आणि कल्चरल डान्सेस होत असतात. यावर्षी 2022मध्ये हे जे 26 जानेवारी आला आहे तो आलो आहे वेन्सडेला. याला उच्चार करताना वेनसडे नाही तर वेन्सडे असं करत असतो. याचं सिग्निफिकन्स काय आहे तर सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. याचं सिग्निफिकन्स हे आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे संविधान याच्यामध्ये यावर्षी म्हणजे 1950ला ते लिहिण्यात आलं होतं. आणि इन्सेप्शन या शब्दाचा जो अर्थ होतो तो म्हणजे सुरुवात. एखाद्या गोष्टीची सुरुवात, याला आपण इन्सेप्शन हा शब्द वापरत असतो. यावर्षी रिपब्लिक डेला जे चीफ गेस्ट आलेले आहेत ते कोण आहेत तर प्रेसिडेंट ऑफ 5 सेंट्रल एशियन कंट्रीज. यावर्षी 5 सेंट्रल एशियन कंट्रीजचे प्रेसिडेंट आपल्या इथे चीफ गेस्ट म्हणून आलेले आहेत. त्या कंट्रीज आहेत कझाकिस्तान, किर्गिझस्तान, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान अँड उझबेकिस्तान. तर चला सुरुवात करूया आजच्या वोकॅब्युलरीबद्दल डिस्कस करण्यासाठी. तर पहिला आहे रिपब्लिक डे. रिपब्लिक डे मीन्स प्रजासत्ताक दिवस, ज्याला आपण गणतंत्र दिवस पण म्हणत असतो. सेकंड आहे कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. नेक्स्ट आहे रिच लेगसी. रिच लेगसी म्हणजे समृद्ध वारसा. रिच लेगसी म्हणजे समृद्ध वारसा. आपल्या भारत देशाला एक रिच लेगसी लाभलेली आहे, त्याला आपण समृद्ध वारसा असं म्हणतो, रिच लेगसी. हिस्टॉरिक. हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक. एखादी जर ऐतिहासिक कुठल्या प्रकारची वस्तू असेल तर त्याला आपण हिस्टॉरिक मॉन्युमेंट म्हणत असतो. हिस्टॉरिक मॉन्युमेंट म्हणत असतो. त्यानंतर आहे कॉमेमोरेट. कॉमेमोरेट म्हणजे स्मरण करा. एखाद्या व्यक्तीला स्मरण करा ज्यांनी देशासाठी आहुती दिली, त्यांना स्मरण करणे, याला कॉमेमोरेट हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आहे सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. त्यानंतर आहे सेक्युलर. सेक्युलर. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर. नंतर आहे विथ ग्रेट पॉम्प अँड शो. विथ ग्रेट पॉम्प अँड शो म्हणजे बहुत धूमधाम के साथ, म्हणजे खूप जल्लोषाने, खूप उत्साहाने एखादं गोष्ट साजरी करणे, त्याला आपण म्हणतो विथ ग्रेट पॉम्प अँड शो. त्यानंतर आहे कॉलोनियल इरा. कॉलोनियल इरा. ज्यावेळी इंग्रजाचे शासन होते त्याला हा शब्द वापरला जातो, कॉलोनियल इरा. कॉलोनियल इरा म्हणजे इंग्रजाचे शासन. त्यानंतर पे होमेज. पे होमेज म्हणजे श्रद्धांजली वाहणे. जे आपले फ्रीडम फायटर होते, ज्यांनी त्यांच्या जीवाची आहुती दिली, तर त्यांना आपण श्रद्धांजली वाहत असतो, ज्याला आपण म्हणतो असतो पे होमेज. पे होमेज. तर आपण जे वोकॅब्युलरीचे शब्द शिकलेलो आहोत ते शब्द या सेंटेन्सेसमध्ये कसं वापरता येईल ते आपण बघूया. दिस इयर इंडिया सेलिब्रेट्स इट्स 71st रिपब्लिक डे विथ अ ग्रेट पॉम्प अँड शो. विथ अ ग्रेट पॉम्प अँड शो. खूप उत्साहाने, खूप जल्लोषाने यावर्षी इंडिया 71st रिपब्लिक डे साजरा करतो आहे. कॉमेमोरेटिंग द हिस्टॉरिक मोमेंट when India became an independent republic country and the Constitution of India came into effect. First, Republic Day was celebrated on 26th of January 1950 by all the Indians after colonial era. तर तुम्हाला वाक्य आय होप लक्षात येत आहे की कॉलोनियल इरा म्हणजे इंग्रजांच्या शासनानंतर आपण पहिला रिपब्लिक डे जो होता तो 26 जानेवारी 1950ला साजरा केलेला होता. आणि या वाक्यात कॉमेमोरेटिंग द हिस्टॉरिक मुवमेंट
म्हणजे जसं आपण एक कॉमेमोरेटिंगच्या शब्दाचा अर्थ शिकलो आहे की स्मरण करतो आहे, जे ऐतिहासिक क्षण झालेले आहेत त्याला आपण स्मरण करतो आहे. वेन इंडिया बिकम अन इंडिपेंडंट रिपब्लिक कंट्री अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू इफेक्ट. जेव्हा आपला भारत देश हा स्वतंत्र झाला, एक स्वतंत्र देश बनला आणि आपलं संविधान भारताचं लिहिण्यात आलं, केम इन टू इफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट ॲक्शनमध्ये येणं, चालू होणं, त्याला आपण केम इन टू इफेक्ट म्हणत असतो. इंडिया शोज इट्स रिच लेगसी. याचा समृद्ध वारसा, भारताचा समृद्ध वारसा हे आपल्याला लाभलेला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमली म्हणजे पूर्णपणे, सोलेमली म्हणजे पूर्णपणे, रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सोवेरियन, सोशलिस्ट, सिक्युलर अँड डेमोक्रॅटिक रिपब्लिक. सोवेरियन म्हणजे हे स्वतंत्र होत असते, सोशलिस्ट जसं आपण समाजवादी ऐकलं, सिक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही. तर अशा प्रकारची रिपब्लिक आपली इथे बनलेली आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन संडे पेड होमेज टू फॉलन सोल्जर्स ॲट अमर जवान ज्योती. पेड होमेज म्हणजे श्रद्धांजली वाहने. तर प्राईम मिनिस्टरनी यावेळी जे अमर हुतात्मे आपले सोल्जर्स झालेले आहेत त्यांना अमर जवान ज्योती पुढे दिल्लीला जे लोकेटेड आहे त्यांना तिथे श्रद्धांजली वाहिली. तर अशा प्रकारे आणखी वोकॅब्युलरी, वाक्य कसे बनवायचे आणि कसे त्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचे, हाऊ टू यूज दीज वर्ड्स इन अवर डेली लाईफ, वी आर गोइंग टू डिस्कस अहेड ॲज वेल. सो टिल दॅट टाईम प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. आमच्या चॅनलचं नाव आहे BR ग्रुप स्पीक इंग्लिश थ्रू मराठी. धन्यवाद.